विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. संस्कृती बेलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनं तिसरी जागतिक हॅकेथॉन हर्बिंजर 2024 आयोजित केली आहे. आज या स्पर्धेच्या नोंदणीचा शेवटचा दिवस आहे. इच्छुकांनी नोंदणी आणि त्यांचे प्रस्ताव app.apixplatform.com/h1harbinger2024 या संकेतस्थळावर नोंदवावेत असं आवाहन आरबीआयनं केलं आहे. विदर्भात येत्या 22 जूनपर्यंत सर्व जिल्ह्यांमध्ये पर्जन्यवृष्टीसह वादळी पर्जन्यमान राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. या दरम्यान कमाल तापमान 35 अंशांपर्यंत राहू शकतं असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 23 ते 25 जूनपर्यंत विदर्भाच्या सर्व जिल्ह्यात आकाश बहुतांश ढगाळ राहील. या दरम्यान तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसासह मेघगर्जना होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाचे आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार रमेश कीर यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. एखादी विवाहित व्यक्ती लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असेल तर असे नाते वैध मानले जाऊ शकत नाही. तसंच विवाहबाह्य संबंधांना लिव्ह इन रिलेशनशिप म्हणता येणार नाही असं मत मद्रास उच्च न्यायालयानं व्यक्त केलं आहे. तामिळनाडूतील मालमत्तेशी संबंधित एका वादावर उच्च न्यायालयानं सुनावणी सुरू होती. यात विवाहित पुरुष आपल्या लिव्ह इन पार्टनरच्या मृत्यूनंतर मालमत्तेवर दावा करत होता. जर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असलेले दोघेही अविवाहित असते आणि दोन्ही पक्षांनी प्रौढ असल्याने स्वतःचे जीवन जगण्याचा निर्णय घेतला असता तर परिस्थिती वेगळी असती. विवाहबाह्य संबंधांमध्ये गुंतलेले लोक याला लिव्ह इन रिलेशनशिप म्हणून संबोधत आहेत, जे चुकीचे आहे आणि त्याचा निषेध व्हायला हवा असं न्यायालयानं सांगितलं. नुकतंच विभागीय मध्य रेल्वेच्या व्यवस्थापक कार्यालय नागपूर इथं पेन्शन अदालत 2024चं आयोजन करण्यात आलं. श्री रुपेश चांदेकर अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. पेन्शन अदालतमध्ये सेवानिवृत्ती कर्मचाऱ्यांकडून एकूण 21 अर्ज प्राप्त झाले. सखोल तपासणीनंतर 4 प्रकरणं कायदेशीर असल्याचं आढळून आलं तर 17 प्रकरणं गैरकायदेशीर होती. एकूण 4,25,588 कायदेशीर प्रकरणांचा परिणाम म्हणून अदा करण्यात आले. खरीप हंगाम 2024 करता कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत 15 जुलै 2024 आहे. केवळ ₹1 प्रति अर्ज एवढी रक्कम भरून पीक विमा पोर्टलवर विम्याची नोंदणी करण्याचं आवाहन नागपूर विभागीय कृषी संचालक शंकरराव तोटावर यांनी केलं आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.